साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील जामखेडी धरणामधून सामोडेपैकी घोड्यामाळ परिसरामध्ये पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीच्या कामाला पेसा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ठेकेदारानं काम सुरू केलं होतं। हे काम आदिवासी पेसा संघर्ष समिती तसेच 17 गावांमधील ग्रामपंचायती आणि संतप्त गावकऱ्यांनी काम बंद पाडलंय। जामखेडी धरणामधून लिफ्टिंगद्वारे सामोडे अंतर्गत घोड्यामाळ परिसरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी टाकली जाणाऱ्या जलवाहिनीच्या कामासाठी लाभ क्षेत्रामधील पेसा ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली नव्हती। या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार होतं। यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जलवाहिनीच्या कामाला विरोध करीत हे काम बंद करण्यात यावं अशी मागणी देखील केली होती। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून हे काम बंद करण्यात आलेलं असून ग्रामस्थ याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट देखील घेणार आहे। 15 ते 16 गाव येतात। इथं जामखेडी धरण मध्ये यांनी जे काम करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदारने जे वर्क ऑर्डर काढलेलं आहे त्यांनी आमचे 15 ते 16 जे आदिवासी गाव आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यांचे एक बी गावाचे त्यांनी ठराव घेतलेले नाहीये। आणि सेकंड, आजपर्यंत त्यांनी कोणत्याही गावाला कोणती सूचना दिलेली नाहीये। आणि दुसरं, यांनी जे गावाचे आज पाईपलाईनचे काम चालू केलेले आहेत त्यांनी आज गावाचे पूर्ण आदिवासी परिसर आहे, आदिवासी शेतकरी इथे आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये यांनी जबरदस्ती कॉन्ट्रॅक्टर द्वारा काम पाईपलाईनचा टाकण्याचं काम चालू होऊन गेलेलं आहे। इथं कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाहीये किंवा त्यांना कोणताही वर्कर दिलेला नाही, म्हणजे त्यांना कोणताही दिलेला नाहीये त्यांना पैशाचा किंवा कोणाला आश्वासन दिलेला नाहीये त्यांना। आणि कोणत्याही तहसीलदार साहेबांचा किंवा कलेक्टर साहेबांचा कोणताही पत्र यांच्याकडे आहे आजची तारीख मध्ये नाहीये त्यांच्याकडे। दुसरा, आज यांनी पोलीस प्रशासनाचा रीतसर फायदा उचलून शेतकऱ्यांवरती रीतसर अन्याय करण्याचं काम चालू आणि हा टोटली पूर्ण आदिवासी गाव आहेत, 15 ते 16 गाव। आणि आज हे गावांमध्ये आणि हे धरणाची पूर्ण कॅपॅसिटी बिलकुल नाहीये आणि आजची तारीख मध्ये फेब्रुवारी मध्ये आज धरण पूर्ण खाली होऊन गेलेलं आहे। अगर समजा हा पाणी अगर तिथं अगर चालला गेला तर रीतसर आमचे हे 15-16 गाव खरेखर उपासी मरतील आणि डोळे मरतील, शेती आमची पूर्ण कोरड होईल। पुढची भूमिका आमचे 2 दिवसामध्ये आम्ही सगळे 15-16 गाववाले आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे, तिथे धरणामध्ये बसणार आहोत आम्ही।